विशेष बातमी, अंबड हादरले. गोंदी पोलिसांची निष्क्रियता की राजकीय दबाव? डीएसपींच्या शब्दानंतरही नराधम उडदंगे मोकाटच. जालना. अंबड. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडून आता महिना उलटला आहे. गोंदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या गावात एका 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाला. मात्र आरोपी करण अर्जुन उडदंगे याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित कुटुंबाच्या उपोषणाचा आज 4था दिवस असून प्रशासनाच्या या संथ कारभारावर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डीएसपींच्या लवकरचला महिना कधी होणार? या गंभीर प्रकरणाबाबत लोकात्मा न्यूजचे प्रतिनिधी तरंग कांबळे यांनी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डीएसपी सिद्धेश्वर धुमाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आरोपीला लवकरच अटक करू असे आश्वासन दिले खरे, मात्र प्रश्न हा उरतो की महिनाभर हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कसा काय निसटतोय? गोंदी पोलिसांचे इन्फॉर्मेशन नेटवर्क फेल झाले आहे की त्यांना वरून कोणाचे तरी आदेश पाळावे लागत आहेत? आरोपीचे नाव, पत्ता आणि गुन्हा स्पष्ट असतानाही तो हाती न लागणे हा तपासाचा भाग आहे की दिरंगाईचा? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राने फुटले प्रशासनाचे बिंग. लोकात्मा न्यूजकडे असलेल्या जिल्हाधिकारी डॉक्टर अशिमा मित्तल यांच्या अधिकृत पत्राने जाकर सास कजा नाहस अजा अजपीडित अत्याचार 2026 ते 27 पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे की गोंदी पोलीस स्टेशनमध्ये 29 मार्चला गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट आहे. आरोपीला पळवून लावण्यास मदत करणाऱ्या गावातील सरपंच, सचिव आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यावर तपासात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा. जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे हे लेखी आदेश असतानाही अंबड पोलीस प्रशासन कारवाई करण्यास कचरत असल्याचे चित्र दिसत आहे. आम्ही पोलीस विकत घेतलेत. आरोपींच्या समर्थकांचा माज. पीडित कुटुंबाने आरोप केला आहे की गावातील काही राजकीय दलाल आणि मंत्र्यांचे निकटवर्तीय पोलिसांवर दबाव टाकत आहेत. आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, आम्ही पोलीस विकत घेतले आहेत अशा धमक्या देऊन या गरीब पारधी कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अब्रूपेक्षा या यंत्रणेला राजकीय निष्ठा मोठी वाटते का? लोकात्मा न्यूजचे रोखठोक सवाल. 1. अंबड डीएसपी साहेब, तुमच्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होणार? आरोपीला जमीन गिळली की आकाशाने गिळले? 2. गोंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला गांभीर्याने का घेत नाहीत? 3. आरोपीला आश्रय देणाऱ्या गावातील पुढाऱ्यांवर अद्याप सह आरोपी म्हणून गुन्हे का दाखल झाले नाहीत? 4. पीडितेच्या आणि तिच्या विधवा आईच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का? न्यायासाठी शेवटपर्यंत लढा. जोपर्यंत नराधम करण उडदंगे आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या पांढरपेशा गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हलणार नाही असा ठाम निर्धार पीडित कुटुंबाने व्यक्त केला आहे. या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेपाचा आणि पोलिसांच्या हतबलतेचा सविस्तर खुलासा पाहण्यासाठी पाहत रहा लोकात्मा न्यूज विशेष भाग 2 लवकरच. न्यायासाठी लढत राहू, सत्याचा आवाज बुलंद करू. प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड, जालना. लोकात्मा न्यूज चॅनल.